विद्यार्थी मित्रांनो, मी मिनल. आज आपण काय बघणार आहोत? मॅन्डेमस. काल काय बघितलं आपण? हिबस कॉर्पस. हिबस कॉर्पस म्हणजे मराठीत काय? बंदी प्रतीक्षीकरण. त्याचा आपण खूप चांगला काल बघितलंय. तुम्हाला जर आज ते बघायचं असेल, हा विषय समजायचा असेल, तर आधी तुम्ही ते जाऊन बघा. तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा खाली लिंकमध्ये दिसणार आहे. आज आपण काय बघणार आहे? मॅन्डेमस. मॅन्डेमस म्हणजेच काय? परम असा आदेश. कसा? परम असा आदेश म्हणजे त्याच्या या आदेशाच्या वर काहीच नाही, असा उच्च असा आदेश म्हणजेच काय? मॅन्डेमस. आता हे आपण कुठे बघत आहे? ते हा आपला फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकारा अंतर्गत कलम 32 संविधानिक उपाययोजना. संविधानिक उपाययोजना यामध्ये आपण हिबस कॉर्पस नंतर मॅन्डेमस म्हणजेच काय? परमादेश बघत आहोत. तर आज आपण काय बघणार आहे? परमादेश. आता परमादेश म्हणजेच काय? की आता काल काय बघितले? हिबस कॉर्पस म्हणजे द बॉडी ताब्यात घेणे किंवा शरीर ताब्यात घेणे. तसंच मॅन्डेमस म्हणजे काय? कमांड देणे. म्हणजेच काय? कमांड देणे. तर कोणाला कमांड देणे? तर व्यक्तीला कमांड देणे. कसं आहे? ती ही काय आहे? आज्ञा आहे. ही काय आहे? आज्ञा आहे. जसा कालचा आदेश आहे, हे पण एक आदेशपत्र आहे, पण आज्ञासारखं की तुम्हाला हे करावं लागेल. आता तुम्ही एक राजा आहात आणि तुम्ही कोणाला तरी कमांड देताय की जाऊन इथे युद्ध कर, तर ते तुमची कमांड झाली. त्यासारखंच मॅन्डेमस काम करते. त्यासारखंच काय? मॅन्डेमस काम करते. आता यात काय आहे की जेव्हा एखादा सरकारी किंवा संस्था, सरकारी म्हणजे पब्लिक ऑफिसर किंवा संस्था म्हणजे ऑर्गनायझेशन, जेवढ्या बी ऑर्गनायझेशन असतील त्या सर्व मॅन्डेमसच्या अंतर्गत येतात. म्हणजे याचं काम कसं आहे ते पण सांगते. संस्था त्यांचं कायदेशीर कर्तव्य पार पाडत नसेल किंवा टाळाटाळ करत असेल तर त्याला कार्य करायला लावणे म्हणजेच मॅन्डेमस. एक सरकारी अधिकारी किंवा एक संस्था त्यांचे कर्तव्य, कायदेशीर कर्तव्य पार पाडत नसेल किंवा टाळाटाळ करत असेल तर त्याच्या विरुद्ध मॅन्डेमस हा जारी केला जातो. म्हणजे कसं? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तुमची FIRच कोणी लिहित नसेल तर, म्हणजे त्याचं काम आहे ना, तिथं असलेल्या त्या जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं काम काय आहे की तुम्ही जी दिलेली याचिका आहे ती याचिका दखल करणे, ती FIR लिहिणे. ते FIR लिहित नसेल मग म्हणजेच काय? कायदेशीर कर्तव्य तो पार पाडत नाही आहे, मग त्याच्या विरुद्ध आपण काय येऊ शकतो? तर आपण मॅन्डेमस घेताना आपल्याला दिसते. आपण म्हणजेच कोण? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. सुप्रीम कोर्टचं कलम किती? 32. हायकोर्टचं कलम किती? 226. मग कोणाविरुद्ध घेता येतो? कोणाविरुद्ध घेता येतो? तर जेवढे सरकारी अधिकारी असतील, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, ABCD सर्वच, ग्रुप D पर्यंत सर्वच, A to Z, तर सगळ्या विरुद्ध आपल्याला म्हणजे सुप्रीम कोर्टला मॅन्डेमस घेता येतो. मग याचं काम कसं होते? तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एक व्यक्ती आहे, माझ्यावर अत्याचार झाला, कोणता अत्याचार झाला, तर मी कुणाकडे जाईल? पोलीस स्टेशनमध्ये जाईल. ते पोलीस स्टेशनमध्ये माझी जर FIR ते लिहित नसेल किंवा माझी गोष्ट कानाखाली घेतच नसेल तर मी काय करेल? सुप्रीम कोर्टकडे किंवा हायकोर्टकडे जाईल आणि त्यांना सांगेल की अशी गोष्ट झाली आहे, हे माझं ऐकत नाहीये. तेव्हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्याच्या सनकन कानाखाली मारते, भाऊ तुझं काम आहे ते कर की, हे कर्तव्य आहे तुझी. एक म्हणजे काय? बघा, मूलभूत अधिकार कोणासाठी आहेत? माणसासाठी. कोणासाठी आहेत? माणसासाठी. आणि माणसं म्हणजेच कोण? आपण सर्व सार्वजनिक माणसं. मग आपले जे गरजा आहे, आपले जे अधिकार आहेत ते काय आहेत की त्या व्यक्तीने आपली FIR लिहावी. तो लिहित नाहीये म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हणते? तुझं काम आहे ना, ते कोण करीन? जसं आई वडिलांचं काम आहे, काम तसं म्हणसान तर मुलांचं संगोपन करणं ते कायदेशीर नाही आहे. त्यांनी केलं नाही केलं त्यांना कोणी म्हणणार नाही आहे, कारण की याचा कोणी त्यांना पैसाही देत नाही. पण आपल्याला जेवढे सरकारी अधिकारी असतील ते सर्वजण सरकारी अधिकारी सेवा देणारे आहेत. कोणाला? समाजाला. तर सेवा देण्याची ती काय घेतात? त्यांचं वेतन रूपी पैसे घेतात. मग त्याच्यासाठी हा एक मॅन्डेमस म्हणून एक अधिकार दिलेला आहे, ज्यामध्ये काय म्हटलंय की तुम्ही तुमची सेवा देत नसाल, तुम्ही तुमचे कर्तव्य पार करत नसाल, कर्तव्य कोणते? कायदेशीर कर्तव्य, तर तुम्हाला काय करावं लागेल? पार पाडण्यासाठी भाग पाडते कोण? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. समजले का? मग कोणाविरुद्ध घेता येते? तर सगळे सरकारी अधिकारी, पूर्ण सरकारी संस्था, जेवढे ऑर्गनायझेशन असतील, PSU झाल्या, सर्व HAL झाली, हिंदुस्तान लिमिटेड, सगळ्या जेवढ्या संस्था असतील गव्हर्नमेंटच्या, इव्हन BSNL झाली, तर अशा सर्व सरकारी संस्था नुसार साठी मॅन्डेमस मांडता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे कनिष्ठ न्यायालय. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सोडलं तर कनिष्ठ न्यायालयाचे जेवढे अधिकारी असतील, जेवढेही जज असतील, त्यांच्या विरुद्ध आपल्याला मॅन्डेमस काढताना दिसते. जर त्यांनी त्यांचे कर्तव्य पार केले नसेल तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट मॅन्डेमस काढू शकतो. परम असा आदेश देऊ शकतो की भाऊ तुझं काम आहे कर, तू याचाच पैसा घेतो, जे की आजकाल सरकारी अधिकारी करत नाही.
दुसरी गोष्ट सरकारी महामंडळे, तर सरकारी जेवढ्या संस्था असतील, शिक्षण संस्था झाल्या, ज्या महामंडळ झाले किंवा आपली एस टी महामंडळ, तर हे एक मंडळ आहे जे सेमी गव्हर्नमेंट आहे. म्हणजे जेवढ्या पण सेमी गव्हर्नमेंट संस्था झाल्या जर त्यांनी प्रॉपर काम केलेलं असेल तर काय काढता येते, परम असा आदेश काढताना आपल्याला दिसते. मग कोणा विरुद्ध काढता येते हे बघितलं. आता कोणासाठी काढूच शकत नाही ते बघूया. हे बघा, कोणासाठी काढू शकत नाही, प्रायव्हेट व्यक्ती. फॉर एक्झाम्पल रतनभाई टाटा गेले विचारे, खूप चांगले व्यक्ती आहे. धीरूभाई अंबानी किंवा जिओचे फाउंडर, जेवढे लोक असतील त्यांनी जर काम केलं नसेल प्रॉपर तर त्यांच्या विरुद्ध आपण मॅन्डेमस काढू शकत नाही किंवा आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्ट जोड, हाय कोर्ट जोड जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, भारताचे राष्ट्रपती. आता खरं सांगा, भारताच्या राष्ट्रपतीवर जर मॅन्डेमस काढला तर कसं होईल. जो आपल्या भारताचा पहिला नागरिक आहे त्याला त्याचे कर्तव्य सांगणं हे कितपत योग्य आहे. तसं त्याचे कर्तव्य ते करतातच, त्यांचे कर्तव्य ते खूप चांगल्या प्रकारे करतात. पण त्यांच्यासाठी जर सुप्रीम कोर्टने असं म्हटलं, आता फॉर एक्झाम्पल मी सुप्रीम कोर्ट जवळ गेली की सर बघा, आपले राष्ट्रपती हे काम करत नाहीये, ते चुकीचं आहे, त्यासाठी आपण भारताच्या राष्ट्रपतीबद्दल मॅन्डेमस काढू शकत नाही. दुसरी गोष्ट, राज्यपाल याच्या विरुद्ध आपण त्यांचे कर्तव्य पार पडत नाही अशा याच्यानुसार आपण त्यांच्यावर मॅन्डेमस काढू शकत नाही किंवा सुप्रीम कोर्ट त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही तुमचे कार्य करा. दुसरी गोष्ट, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे हायकोर्ट ऑफ जज, सिनियर हायकोर्ट, तसं म्हणतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा झाला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश. तसंच उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश, त्यांच्या विरुद्धही मॅन्डेमस काढताना दिसत नाही. आता मॅन्डेमस तुम्हाला संकट झालंय का, की मॅन्डेमस म्हणजे काय, एक असा आदेश आहे. जर मी एक व्यक्ती आहे, मी सार्वजनिक व्यक्ती आहे, जर माझं जे काम आहे तो एक सरकारी अधिकारी करत नसेल तर त्याच्या विरुद्ध कोण काढते, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. त्यांना जाऊन सांगते किंवा असं एक पत्र पाठवते, मस्त लिहिलेलं नाव असेल की भाऊ हे सगळं घडतंय, हे तू कर्तव्य आहे, ते तू पार पाडायलाच पाहिजे, तू याची टाळाटाळ करत नाही. तरी आपल्याला माहिती आहे की आपण कितीही वेळा सरकारी ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्याला रिटर्न यावं लागते. तहसीलमध्ये आपल्याला 10 घंटे उभं राहून म्हणतात की आज नाही होणार, उद्या नाही होणार, परवा होणार. शेतकऱ्यांच्या जेवढे ज्या लोकांना ज्या गोष्टी समजत नाही त्यांना उद्या जसं तारीख पे तारीख हे आपल्याला मिळतच राहिली. आपल्याला हे आदेश माहीत नाही आहेत किंवा आपल्या भारतीय लोकांना, खूप लोकांना ह्या गोष्टी माहीतच नाही आहे की आपल्या संविधानात फक्त आपल्यासाठीच काम केलेलं आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे, जेवढे लोक शिकले ते फक्त स्वतःपुरते शिकले, दुसऱ्यांसाठी तर नाहीच आहे. आणि ज्या लोकांना या गोष्टी माहीत असायला पाहिजेत त्यांना पोटाचीच पडलेली आहे, केव्हा शिकतील की मला मॅन्डेमस सारखा अधिकार आहे. जर कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना माझं काम केलं नाही तर मी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. कारण की आपल्याला पहिल्यापासून कोर्टाची भीतीच वाटते, पोलीस स्टेशन कोर्ट झाल्याची भीतीच वाटते ना. आणि दुसरी गोष्ट की FIR नोंदणी करत नसेल तर तुम्ही मॅन्डेमस काढू शकता. पासपोर्ट कोणी देत नसेल तर मॅन्डेमस काढू शकता. इव्हन जर तुमच्या महामंडळाने तुम्हाला पाणी, रस्ते, वीज दिली नाही तर तुमच्या महामंडळानुसार, महानगरपालिकेविरुद्ध तुम्ही मॅन्डेमस काढू शकता. म्हणजे डायरेक्ट जर तुमच्या महानगरपालिकेने तुम्हाला ह्या गोष्टी दिल्या नाही तर कुठे जायचं, चलो दिल्ली सुप्रीम कोर्ट. कहा जाएंगे, चलो दिल्ली सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टात जाऊन तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की हे बघा, हा आमचा एरिया आहे, ही आमची महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेत ना आम्हाला पाणी मिळतं, ना व्यवस्थित मॅनेजमेंट आहे, ना रस्ते आहेत, ना क्लीननेस आहे, आम्ही मरतोय. व्यक्ती म्हणून आपल्याला फक्त जनावरासारखं वागवलं जातं. तर या सर्व गोष्टीसाठी आपल्या सुप्रीम कोर्टाने आपल्याला खूप चांगली संधी दिलेली आहे की बाई तुझ्याकडे हा अधिकार आहे, मॅन्डेमस सारखा, हिबस कॉर्पस सारखा, जो तुमचा मूलभूत अधिकार आहे. समजलंय का. तर आज काय बघितलं आपण, मॅन्डेमस म्हणजे काय, एकदम मूलभूत अधिकार की तुम्ही काम करत नसेल, जर कोणता सरकारी अधिकारी काम करत असेल तर त्याला हा व्हिडिओ दाखवा, हे बघ, जर तू काम नाही केलं तर डायरेक्ट मी कुठे जाईल, सुप्रीम कोर्टात. तर मॅन्डेमस बघितलं की एखादा व्यक्ती त्याचं काम प्रॉपर करत नसेल तर आपण कुठे जाऊ शकतो, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. आणि सुप्रीम कोर्ट त्यांचा अधिकार कोणत्या कलमनुसार आहे, कलम 32 आणि 226 नुसार हे काय करतात, एक आज्ञा काढतात, एक आज्ञापत्र काढतात, एक आदेश काढतात की हे बघ, ते तुझं काम आहे, ते तू करायलाच पाहिजे. हे म्हणतात, त्याला म्हणतात मॅन्डेमस. काल काय बघितलं, हिबस कॉर्पस म्हणजे बंदी प्रतिक्षण. जर तुम्हाला कोणी अटक केलंय त्यांच्या विरुद्ध तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, आता जर तुमचं काम कोणी प्रॉपर करत नसेल, जर राष्ट्रवादी ठेवायचं, जर कोणत्या सरकारी व्यक्तीने काम नाही केलं तर डायरेक्ट कुठे जायचं, सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात जाता येते. समजलं का. उद्याला आपण याच्या पुढचा पार्ट जे 5 आहेत ना त्याच्यापैकी 2 झाले, तिसरा बघूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.